नमस्कार, माझं नाव अभय रावेतकर. मी PM विश्वकर्मा ही योजना आहे. ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय जे आहे केंद्र सरकार, भारत सरकार यांच्या सहाय्याने स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तसेच डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस अशा 3 मिनिस्ट्रीतर्फे ही योजना पूर्ण भारतामध्ये राबवली जाते. त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन किंवा ती योजना इथं महाराष्ट्रात राबवण्याकरता महाराष्ट्र स्टेट खादी विकास विलेज इंडस्ट्रीज बोर्ड जे आहे ते नोडल डिपार्टमेंट आहे ही स्कीम महाराष्ट्रात राबवण्याकरता, आणि तिथं मी स्टेट कोऑर्डिनेटर म्हणून या प्रोजेक्टचं काम बघतो. ही जी योजना आहे ह्याच्यात पारंपरिक जे आपले आर्टिसन्स आहेत आणि व्यावसायिक आहेत त्यांना पुन्हा मान सन्मान आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येते. ह्याचा मुख्य उद्देश असा आहे की या आर्टिसन जे आहेत किंवा कारागीर आहेत त्यांना पुन्हा मान सन्मान मिळवून देणं, त्याचबरोबर त्यांची आर्थिक आणि सामाजिक जी आत्ताची पोझिशन आहे ती वृद्धिंगत करणं हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याचबरोबर या प्रकारचे जे काही आर्टिस्ट आहेत हे पुढे एक त्यांचं जे रूपांतर आहे ते आपल्याला उद्योगात करायचं आहे. ते उद्योगात रूपांतर करण्याकरता हा एक चांगला उपक्रम किंवा ही योजना केंद्र सरकारतर्फे वेगळ्या राज्य शासनाच्या नोडल डिपार्टमेंटकडनं राबवण्यात येते. आज आपण इथं अहिल्यानगरमध्ये हा PM विश्वकर्मा योजनेचे जे काही लाभार्थी अहिल्यानगरमध्ये आहेत त्यांच्याकरता जे आपण मार्गदर्शनपर आणि अवेअरनेस प्रोग्राम हा आपण इथं आयोजित केला आहे. याचा मुख्य उद्देश जो आहे तो जे आपले लाभार्थी आहेत त्यांची उत्पादनं ते खूप चांगल्या प्रकारे बनवतात, पण त्याला त्या उत्पादनांकरता मार्केटमध्ये मागणी चांगली मिळावी, त्याचबरोबर त्यांचं ब्रँडिंग, पॅकेजिंग त्याचं उत्कृष्ट त्यांनी ते बनवावं, आणि त्याचबरोबर फक्त अहिल्यानगरमध्ये त्याचा विक्री न करता पूर्णपणे भारतात किंवा त्याच्या बाहेर त्याची विक्री कशी ते करू शकतात. आत्ता आपण या सेशनमध्ये एक फायनान्शियल लिटरसी, आज आपल्या जिल्ह्याचे जे काही लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत ते पण इथं आले होते. त्याच्यात आपण वेगवेगळ्या लाभार्थींना जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना लोन मिळवण्याकरता काय प्रॉब्लेम येतात, त्यांना डॉक्युमेंटेशनची माहिती नसते, तर त्याच्याबद्दल पण आपण त्यांना आज मार्गदर्शन केलं. जसे की त्यांना हे जे लोन त्यांना मिळणार आहे पहिल्या टप्प्यात 1 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख, तर ते लोन मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना विदाऊट कोलॅटरल म्हणजे कुठलंही तारण न देता हे लोन मिळणार आहे. तर त्यामुळे शासनातर्फे खूप चांगला हा उपक्रम आहे. त्याच्यात त्यांना 5% व्याजदरानेच फक्त ते लोन मिळणार आहे. त्यांना फक्त 5% व्याजदराने ते लोन फेडायचं आहे. बाकीचे जे 8% पर्यंत जे लोन आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे त्याचा भरणा बँकेत होणार आहे. तर त्यामुळे ही जे आत्ताचे आपले कारागिरी आहेत यांच्याकरता एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी हे लोन, त्यांची सगळी डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या बँकेत सबमिट केली आणि ते लोन घेतलं तर ते व्यवसाय त्याचा वापर करून व्यवसायात त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करू शकतात. त्याच्यात आज चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तर आणि हा अशा प्रकारचा अहिल्यानगरचा खूप चांगला प्रोग्राम आज इथं होतोय. बरेचसे 100पेक्षा जास्त बेनिफिशरी इथं लाभार्थी आलेले आहेत आणि त्यांना हा लाभ मिळणार आहे. याच्यातून नक्कीच ते पुढे घेऊन आपल्या अहिल्यानगरमध्ये जास्तीत जास्त उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने त्यांना मदत होणार आहे. तर मी अहिल्यानगरमधले सगळे जे काही अधिकारी आहेत ते जे ही योजना राबवत आहेत त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि लाभार्थींनी जो रिस्पॉन्स दिला त्याच्याकरता त्यांचं पण अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील खुजनारे, उपसंचालक MSME विकास संस्थान, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार, मुंबई. आज अहिल्यानगर इथे MSME विकास संस्थान आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयाने आम्ही 1 दिवसीय परिसंवाद व जनजागृती कार्यक्रम ब्रँडिंग आणि मार्केटिंग या विषयावर आम्ही आयोजित केलेला होता. हा कार्यक्रम पूर्णपणे PM विश्वकर्मा लाभार्थ्यांकरता आम्ही आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे लाभार्थी ज्यांना PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन प्राप्त झालेले आहे, ज्यांना टूलकिट मिळालेली आहे, ज्यांना लोन मिळालेलं आहे आणि ज्यांना त्यांचं प्रॉडक्ट, त्यांचे उत्पादन यांना उच्चतर मार्केटिंगसाठी मदत करणे, त्यांना ब्रँड तयार करून देणे आणि त्यांना ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त लोकांना त्यांचं सेल्स कसा वाढवता येईल याबद्दल आम्ही 1 दिवसीय कार्यशाळा इथे आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये जवळपास 100 लाभार्थ्यांनी इथे भाग घेतलेला आणि या परिसंवादामध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावर टेक्निकल सेशन्स आम्ही आयोजित केले होते. या टेक्निकल सेशन्समध्ये ब्रँडिंग अँड मार्केटिंग, त्याचप्रकारे पॅकेजिंग या विषयावर आम्ही एक सेशन ऑर्गनाईज केलेलं होतं. तसंच दुसरं सेशन्स आम्ही MSME स्कीम्स,
MSMEच्या योजना या विषयावर आणि उद्यम रजिस्ट्रेशन कसं प्राप्त करू शकतात याबद्दल आम्ही आयोजित केलं होतं. त्याच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे लाभार्थी त्यांचे प्रॉडक्ट उत्तम मार्केटिंग मिळण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण कशाप्रकारे करून घेता येईल त्याबद्दल सुद्धा एक सेशन्स आम्ही आयोजित केलेलं होतं. त्याचप्रकारे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत आम्ही एक सेशन आयोजित केलं होतं की ज्या लाभार्थ्यांना लोन 1,00,000 रुपये लोन घेण्याकरता बऱ्याचशा अडचणी येत आहेत किंवा त्यांना लोन मिळत नाही, तर ते लोन कशाप्रकारे प्राप्त करता येईल, त्यांच्या अडचणींचा आपण कशाप्रकारे रिझॉल्व करता येईल याबद्दल LDM लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये आम्ही डोमेन एक्सपर्ट PM विश्वकर्मा योजनाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील डोमेन एक्सपर्ट श्री अभय आगरकर साहेब, त्याचप्रकारे श्री सचिन पारखी यांना सुद्धा आम्ही पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचप्रकारे जिल्हा उद्योग केंद्र स्किल डेव्हलपमेंट या विषयावर पण आम्ही इथे सेशन्स आयोजित केले आणि फार उत्तम प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमात मिळालेला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे लाभार्थी PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आहेत त्यांना त्यांच्या उत्पादनकरता त्यांना मार्केट जास्तीत जास्त मिळवून देण्याकरता त्यांना MSMEच्या प्रभावामध्ये आणण्याकरता अथक प्रयत्न करून आम्ही त्यांना एक प्रकारचं जनजागृती निर्माण केली आणि हा कार्यक्रम अशा प्रकारे खादी व ग्रामोद्योग मंडळ अहिल्यानगर यांच्या समन्वयाने आम्ही इथे आयोजित केला आणि संपन्न झाला. PM विश्वकर्मा अंतर्गत आज जे लाभ कारागिरी आहेत ना, जे 12 बलुतेदारांमार्फत 18 उद्योगावर दिलेले त्यांना EIचं प्रशिक्षण, ब्रँडिंगचं प्रशिक्षण आणि इंडियन पोस्टमार्फत त्यांना QR कोड काढून देण्याचं आज आपण इथं आयोजन केलं होतं. आणि आज बरेच लाभार्थी ह्या एक दिवसाच्या अवेअरनेस कॅम्पसाठी उपस्थित होते. तर त्यांचं पण हे आभार मानतो.